अशोक सचिन राऊत साहेब असा ठराव त्यांच्या काळात मंजूर झाला आणि आमच्या काळामध्ये माझ्या काळामध्ये आपल्या समोर अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपल्याला पुतळा निदर्शनात येत आहे। पिंपळामध्ये लाखोंचा मुलाखत होत असलेले पिंपळा बाजार त्यांच्या कार्यकाळात या ठिकाणी सुरू झाले। अशा शिवसेनेचे नगरसेवक या पिंपळा शहराला लाभलेले होते। आपल्याला 10 वर्षापूर्वी प्रश्न विचारण्यात आला होता, तुम्हाला खड्ड्याची चीड येत नाही काय? होय, आम्हाला खड्ड्याची चीड आजही येते। आजही आम्हाला खड्ड्याची चीड येते म्हणून आम्हाला ते नगरसेवक ते आमदार बदलून टाकायचे। आम्हाला जळगाव शहर परिवर्तनाची वाट बघताय। जळगाव शहरात परिवर्तन नक्की होणार, ही माझी नाही, ही सामान्य जनतेची आवाज आहे। सामान्य जनता म्हणते परिवर्तन पाहिजे। सामान्य जनता म्हणते आम्हाला दारूवाला नको, सामान्य जनता म्हणते आम्हाला हॉटेलवाला नको, सामान्य जनता म्हणते आम्हाला सुवर्णाचं दुकान टाकणारा नको, आम्हाला विद्यार्थ्याची पिढी घडवणारा एक शिक्षित सुशिक्षित असा आमदार जळगाव शहराला हवाय। ही जळगाव शहराच्या जनतेची हाक आहे आणि जळगाव शहर मतात देताना आशीर्वाद देणार आहे। हे मी ज्यावेळेला प्रचार फेरीमध्ये फिरते, नागरिकांना भेटते, त्यावेळेला भरभरून प्रेम मला नागरिकांचं मिळत आहे, जनतेचं या ठिकाणी मिळत आहे। त्याच्यामुळे मला या ठिकाणी पूर्णपणे विश्वास आहे की ही जी मायबाप जनता आहे ही माझ्या पाठीशी आहे। कारण खड्डे मुक्त करण्याचं, माझ्या तरुण भावांना या ठिकाणी रोजगार निर्मितीसाठी नवीन उद्योग आणण्याचं, MIDC विस्तारीकरण करण्याचं आणि माझं जळगाव शहर जे मागे पडलंय ते छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक यांच्या पुढे नेण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे। पर्यटन क्षेत्र जे मेरून तलाव आपल्याला लाभलेला देणी आहे त्या ठिकाणी पर्यटन क्षेत्र निर्माण करण्याचा माझा अजेंडा आहे। मी जास्त बोलणार नाही कारण या ठिकाणी आदरणीय राव साहेब आलेले आहेत, त्यांना आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे। पण एकच सांगते, परिवर्तन घडलं पाहिजे, बदल घडला पाहिजे, आता बदल झाला पाहिजे आणि हे सगळं आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला विद्यार्थी घडवणारा सुशिक्षित आमदार हवाय की विद्यार्थी तरुणांना बिघडवणारा आमदार हवाय। हा प्रश्न मी आपल्याला विचारते, याचं उत्तर येत्या 24 तारखेला आपल्यातून मिळेल याचा मला नक्की खात्री आहे। या ठिकाणी थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची असलेली जनतेशी नाळ घट्ट अशी संघटना, यासाठीच हा सशक्त जाहीर पुतळा मजबूतीनं घोड्यावर बसून आपल्या जळगाव शहरावर छत्रपतींचा आशीर्वाद मला दिसत आहे। पण आमच्या कोकणामध्ये एक पुतळा उभा राहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमध्ये, नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं। नरेंद्र मोदी दिल्लीला पोहोचेपर्यंत पुतळा कोसळला। हे छत्रपती शिवाजी महाराजांचा मान सन्मान प्रतिष्ठा ठेवू शकत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केला। सरकारनं पुतळ्यासाठी त्या 18 कोटी रुपये मंजूर केले आणि 18 लाखामध्ये पुतळा बनवून बाकीचे पैसे भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी, आमदार, खासदारांनी खाल्ले, हडप केले। असे भ्रष्ट सरकार या राज्यामध्ये। पण जळगाव मध्ये एका पुतळ्यानं अजूनही आपली या जळगाव शहरावरची कृपादृष्टी कायम ठेवली छत्रपती।
आपल्या सगळ्यांच्या उमेदवार, महाविकास आघाडीच्या उमेदवार, शिवसेनेच्या उमेदवार या धक्क्यांना या जयश्रीताई महाजन या मंचावरील महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते, काँग्रेसचे श्रीश्याम तायडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे लाडवंदन अशोक इजाज मलिक, म्हणजे संपूर्ण महाविकास आघाडी एका मजबूतीनं, आमच्या ललिताताई पाटील आलेल्या आहेत. संपूर्ण महाविकास आघाडी या जळगाव शहरामध्ये भ्रष्ट मामाचा पराभव करण्यासाठी एकत्र आलेली आहे. आता मामा चालणार नाही, ताईच चालणार, बरोबर ना? जळगाव शहरामध्ये गेले अनेक वर्ष कोणाचं राज्य आहे तर भारतीय जनता पक्षाचं राज्य. आमचे काही लोक होते आसपास, ज्यांना शिवसेनेनं मोठं केलं, आमदार केलं, पालकमंत्री केलं. त्या सगळ्यांनी बेईमानी केली, गद्दारी केली आणि आमच्यातून पळून गेले. सर्व काही दिलं त्यांना शिवसेनेनं, बाळासाहेब ठाकरेंनी दिलं, माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिलं. आणि वेळ येतात पार्श्वभागाला पाय लावून पळून गेले. भ्रष्टाचारापासून बचाव करण्यासाठी पळून गेले, ईडीला घाबरून पळून गेले, सीबीआयला घाबरून पळून गेले, आपली पाप वाचवण्यासाठी पळून गेले. आणि ह्या सगळ्यातून शिवसेना उभी राहिली, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहिली. आणि आम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा एक नवी भरारी या महाराष्ट्रामध्ये घेतलेली आहे. पुन्हा एकदा आमचे पक्ष उभे राहिले, पुन्हा एकदा ही महाविकास आघाडी लोकसभेमध्ये आम्ही विजयी झालो. आणि आता ही लढाई विधानसभेची, आपल्या महाराष्ट्र राज्याची ही सुरू झालेली आहे. शहराला प्रतिष्ठा देणारा, मान सन्मान देणारा, होय मी जळगाव शहराचा नागरिक आहे हे अभिमानानं सांगू शकेल असं काम करणारा असा उमेदवार म्हणजे आज जयश्रीताई महाजन. महाराष्ट्राची पूर्ण वाट लागलेली आहे. हे महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आपण चालू. या महाराष्ट्राला फार मोठा इतिहास, परंपरा, संस्कृती, प्रतिष्ठा. हा मराठी माणसाचा महाराष्ट्र, स्वाभिमानी मराठी माणसाचा महाराष्ट्र म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये जे काही आम्ही कमावलं त्या महाराष्ट्रानं कुठे गेलो तरी लोक आमच्याविषयी सांगत होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून आलेले हे मर्द मावळे आणि मर्द मराठे. पण या राज्यामध्ये गेल्या 2.5 वर्षापासून ज्या प्रकारचं राज्य सुरू आहे, या महाराष्ट्राला गद्दारीचा आणि बेईमानीचा जो कलंक लागलेला आहे त्याच्यामुळे आमची मान शर्मेने खाली गेली. ज्या प्रकारचा भ्रष्टाचार या महाराष्ट्रात सुरू, 50-50 कोटी रुपयांना आमदार विकले गेले, 100-100 कोटी रुपयांना खासदार विकले गेले. हे तुमच्या बाजूच्या ग्रामीण मधले आमदार गुलाबराव काय त्यांचं गाव पराडी, पारडी काय असेल ते, पारडी कोरडी जे काय असेल ते, 25-25 वर्ष आमदारकी दिली शिवसेनेनं. 25-25 वर्ष मंत्री, पालकमंत्री, धुळीतून शिखरावर नेलं. टपरी चालवायचे, पान टपरी. स्वतःच म्हणायचे मी पान टपरीवाला, मी टपरीवरचा. या टपरीवरून बाळासाहेब ठाकरेंनी मला मंत्री आणि इतक्या मोठ्या पदावर नेलं. पण गद्दारी करण्यामध्ये सगळ्यात पुढे हे महाशय होते.
आम्ही त्यांना सांगितलं की गुलाबराव, तुम्ही पक्ष सोडू नका, आपण वरिष्ठ आहात, आपल्याला पक्षाने सर्व काही दिलेलं आहे आणि तुम्ही त्यांच्या मार्गाने निघालेला. हे आम्ही वर्षाबंधावर उद्धव ठाकरेंसमोर जेव्हा बसलो तेव्हा आम्ही त्यांना समजावलं की तुम्ही हा निर्णय घेऊ नका. तेव्हा ते महाशय आमच्या पायावर पडले आणि म्हटले, मला जावंच लागेल, नाही तर मला ईडीचे लोक घेऊन जातील. मला काय घेऊन जातील? माझ्या खात्यावर म्हणे 5-10 कोटी रुपये कुठल्या तरी ठेकेदाराकडून आलेले आहेत. ते बेहिशोबी आहेत, ते बेहिशोबी आहेत आणि त्याचा त्रास मला होईल. म्हणजे तुमची पाप वाचवायला, तुम्ही केलेली दळभद्री कृत्य वाचवायला, त्याला संरक्षण घ्यायला आपण शिवसेनेसारख्या आपल्या आईशी गद्दारी केली. हा कलंक आपल्याला जर पुसायचा असेल तर तिकडे तर ते महाशय पडणार, पराभूत होणारच आहे. पण या जळगाव शहरात सुद्धा जयश्रीताईंसारख्या निष्ठावान, कडवट अशा शिवसेनेच्या उमेदवाराला आपण विजयी केला. हे राज्य बिघडवण्याचं काम सुरू आहे. माझ्यासमोर अनेक माझे मुस्लिम बांधव बसलेले आहेत. मला त्यांचं अभिनंदन करायचं. गेल्या 2.5-4-5 वर्षामध्ये या राज्यामध्ये दंगली हिंदू मुसलमानांच्या पेटाव्यात, भडकाव्यात आणि त्या पेटलेल्या आगीवरती आमच्या पोळ्या भाजाव्यात म्हणून खूप प्रयत्न झाले. आपण सगळ्यांनी संयम राखला. कारण आमच्याकडे दुसरं काहीच नाही, फक्त हिंदू खतरे में, मग मुसलमानांना भडकावायचं. नरेंद्र मोदी सारखा स्वतःला हिंदूंचा नेता समजणारा प्रधानमंत्री असताना हिंदू खतऱ्यात असेल तर मोदी तुम्ही राजीनामा द्या. मोदी तुम्हाला प्रधानमंत्रीपदी राहायचा अधिकारच नाही. तुम्ही स्वतःला हिंदूंचे तारणहार समजता. तुमचा पक्ष 10 वर्षापासून तुम्ही प्रधानमंत्री आहात आणि तरी निवडणूक आला की म्हणता हिंदू खतरे में. या देशामध्ये हिंदू खतरे में नसून भाजपा खतरे में आहे. भाजपा खतरे में उसका मतलब हिंदू खतरे में नहीं. हम सब हमारे देश में, महाराष्ट्र में सेफ है और हम एक है और सेफ भी है. वो योगी आदित्यनाथ आता है, योगी आदित्यनाथ आता है तो हमारे मुंबई में पोस्टर लगता है, बटेंगे तो कटेंगे. अरे आप महाराष्ट्र को बांटने के लिए निकले हैं और हमको आप बोल रहे हो क्या बटेंगे और कौन कटेंगे? 23 तारीख के बाद आप कटेंगे और आपके फटेंगे. सब हिंदू मुसलमान जो भी है हम एक साथ है. बटेंगे तो कटेंगे. अरे भाई, या योगी आदित्यनाथला 4 भाऊ आहेत. मी नेहमी सांगतो 4 सख्खे भाऊ आहेत. 40 वर्ष भेटला नाही एकमेकाला. जो आपल्या भावांना 40 वर्ष भेटला नाही तो आम्हाला सांगतो बटेंगे तो कटेंगे. तुम्ही पहिले भाऊ एक व्हा. बटेंगे तो कटेंगे. हे आमचे नरेंद्र मोदी आपल्या आईला 35 वर्ष भेटले नाही. 35 वर्षानंतर गेले प्रधानमंत्री झाल्यावरती आपल्या आईला भेटायला कॅमेरे घेऊन. और हमको कहता है एक है तो सेफ है. नरेंद्र मोदी जी, आपकी वजह से ही महाराष्ट्र अनसेफ है. आप महाराष्ट्र में मत देखो. आम्ही व्यवस्थित आहोत महाराष्ट्रात. आम्हाला नको तुम्ही सांगू. या राज्याला आपली दृष्ट लागेल असं काही करू नका. काय रोजगाराविषयी बोला ना, लोकांच्या नोकऱ्याविषयी बोला, मुलांच्या नोकऱ्यांविषयी बोला, महिलांच्या सुरक्षेविषयी बोला. ते बोलत नाही तुम्ही. लाडकी बहीण, कितीतरी आमच्या इथे बहिणी बसल्या तर आमच्या लाडक्याचे अनेक वर्षापासून 1500 रुपये दिले म्हणून त्या लाडकी आहे का? 1500 रुपये दिले आणि लाडकी बहीण.
ते 1500 रुपये देण्यापेक्षा माझं असं त्यांना सांगणं आहे, आमच्या मुलांना नोकऱ्या द्या घरात, त्या बहिणीच्या भावांना चांगल्या नोकऱ्या द्या, या आमच्या मातांच्या मुलांना नोकऱ्या द्या, रोजगार द्या चांगला. आम्हाला 1500 रुपयाची गरज नाही तुमच्या. आमच्या शेतमालाला भाव द्या, सोयाबीनला भाव द्या, कापसाला भाव द्या. काय गरज आहे तुमच्या 1500 रुपयाची? आम्ही काय तुमचे गुलाम झालो का 1500 रुपये घेऊन? आमच्या मनगटामध्ये काम करण्याची धमक आहे, ताकद आहे, मेहनत करण्याची ताकद आहे. हा महाराष्ट्र मेहनतीतून उभा राहिलेला आहे. या फडणवीस आणि भाजपच्या 1500 रुपयावरती न उभा राहिला महाराष्ट्र. 1500 रुपये देतो आम्हाला, दुःख आमची लाच काढतो. 1400 रुपये सिलेंडर आहे मुंबईला आमच्याकडे, 4 सिलेंडर लागतात महिन्याला आणि 1500 रुपये देतो. द्या ना आम्हाला. तुम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करू म्हणाले होते. 1500 रुपयाचा हिशोब कोणी दिला नव्हता आम्हाला. मोदींनी गोष्ट केली होती आपल्या खात्यामध्ये 15 लाख रुपये टाकण्याची. 15 लाख जाए देने वाला था ना, और 1500 पे आ गए. उसमें का कमीशन किधर गया? शिंदे को दिया क्या, फडणवीस को दिया क्या, अजित पवार को दिया? बताइए. या सगळ्याचा हिशोब या निवडणुकीत व्हायला पाहिजे. आता महाविकास आघाडीचं सरकार येणार. राहुल गांधी परवा मुंबईत आले होते, शरद पवार साहेब होते, उद्धव ठाकरे साहेब होते. आम्ही एक पंचसूत्री लोकांसाठी तयार केली आणि सांगितलं राज्यामध्ये सरकार आल्यावरती आम्ही काय करणार. सगळ्यात आधी हे 1500 रुपये आहेत, त्याचा आम्ही 3000 रुपये करणार. आमच्या बहिणींना सगळ्या लाडक्या आहेत, 1500 ऐवजी आम्ही 3000 रुपये करणार. आणि सगळ्या आमच्या बहिणींना आयांना महाराष्ट्रामध्ये प्रवास मोफत हे ठरलंय, आमच्या वचननाम्यामध्ये आहे. आणि दुसरं अत्यंत महत्वाचं, हे सगळी तरुण मुलं आहेत ज्यांना नोकऱ्या नाहीत, बेरोजगार आहेत. त्यांना नोकरी मिळत नाही तोपर्यंत त्यांना महिन्याला 4000 रुपये आम्ही देणार. बेरोजगारांना 4000 रुपये. तुम्हाला नोकरी द्यायची जबाबदारी सरकारची असेल. नरेंद्र मोदी बोलला होता प्रत्येक वर्षाला 2 कोटी रुपये 2 कोटी रोजगार देणार. 2 कोटी 10 वर्ष झाले, 2 लोकांनाही रोजगार दिला नाही. उलट महाराष्ट्रातला रोजगार गुजरातला घेऊन गेला. बेरोजगारांना 4000 रुपये देणार. आपला हेल्थ इन्शुरन्स, आरोग्य विमा कुटुंबाचा 25 लाख रुपये. आपलं आजारी पडलाय, आपलं काय ऑपरेशन झालंय, आपल्या कुटुंबावर काय संकट आलंय, महाराष्ट्रातर्फे सरकारतर्फे आमच्या महाविकास आघाडीच्या 25 लाखाचा आरोग्य विमा आपल्याला मिळणार. शेतकऱ्यांचं 3 लाखाचं कर्ज आम्ही माफ करणार. अशा 5 प्रमुख गोष्टी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवणार, महागाई नाही. मग तांदूळ असेल, डाळी असतील, तेल असेल, साखर असेल, याला म्हणतात राज्य करणं, याला म्हणतात सरकार चालवणं, याला म्हणतात जनतेचं राज्य, याला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांना हवं असलेलं राज्य. 50-50 कोटीला आमदार खासदार विकत घेतात आणि आमच्या बायकांना, महिलांना, मुलींना 1500 रुपये देतात. हे चालणार नाही. आणि हे सगळं आपल्याला बदलायचं. त्या गद्दारीचा कलंक ज्या महाराष्ट्राला आपल्याला लागलेला आहे तो दूर करायचा. आणि या महाराष्ट्रातून एक मजबूत सरकार आपल्याला निर्माण करून आपल्या सगळ्यांचे लाडके उद्धव ठाकरे साहेब यांच्या हातामध्ये राज्याचे सूत्र द्यायचे आहे. उद्धव ठाकरे साहेबांचं काम आपण पाहिलं मुख्यमंत्री म्हणून. ते मुख्यमंत्री कमी आणि आपल्या कुटुंबाचे प्रमुख जास्त होते. आपल्या कुटुंबाचे प्रमुख जास्त. करोना काळामध्ये आपण पाहिलं आपली किती काळजी घेतली जाते.
त्यांनी बघितलं नाही, हा हिंदू, हा मुसलमान, हा ख्रिश्चन, हा पारशी, हा जैन. सगळ्या धर्माचा आदर करणारं हे राज्य महाराष्ट्र राज्य. या राज्याला एकच धर्म आहे, तो म्हणजे महाराष्ट्र धर्म. आणि हा धर्म शिवाजी महाराजांचा धर्म आहे. आम्ही सगळ्यांचा आदर करतो, सगळ्यांचा आदर करत राहू. सगळ्यांनी एकत्र गुण्या गोविंदानं नांदू आणि राज्य विकासाच्या दिशेने नेऊ. आणि त्या विकासाच्या रथामध्ये जळगाव सारख्या शहराला, जळगाव सारख्या जिल्ह्याला स्थान असायला पाहिजे. यासाठी जयश्रीताई महाजन ज्या मशाल चिन्हावर उभ्या आहेत त्यांना आपण प्रचंड बहुमताने विजय करावं. आणि विधानसभेच्या जळगावचा आवाज, बुलंद आवाज, मला तर इकडल्या आमदार आतापर्यंत माहितच नव्हतं. आता हळूहळू इकडे जेव्हा यायला लागलो तेव्हा कोणतरी मामा आहेत, मामा आहेत, मामा आहेत. आज सकाळी त्यांचं होर्डिंगवर 5 वर्षांनी फोटो पाहिला, हे मामा निवडणुकीला उभे आहेत. 5-5 वर्ष जनतेला मामा बनवायचं, निवडून जायचं, पैशाची मस्ती दाखवायची, गुंडगिरी करायची, झुंडगिरी करायची, निवडणुकीमध्ये घोटाळे करायचे आणि मग निवडून जायचे. आता हे चालणार नाही. माझं आपल्याला आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मनावर घेतलं पाहिजे की हातामध्ये मशाल घेऊन आपण हा महाराष्ट्र उजळून काढला पाहिजे. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची, बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना 55 वर्षापूर्वी. त्यांना वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी शिवसेना स्थापन नाही केली. महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी, मराठी माणसाला न्याय देण्यासाठी, मराठी माणसाच्या हाताला काम देण्यासाठी त्यांनी शिवसेना स्थापन केली. नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या निवडणूक आयोगाला हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा, जो बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या हयातीमध्ये उद्धव ठाकरे साहेबांकडे सोपवला, तो पक्ष एकनाथ शिंदे नावाच्या एका चोराच्या हातात दिला. एका चोराच्या हातात. त्याचा शिवसेनेशी काही संबंध नाही. शिवसेना स्थापन झाली तेव्हा त्याचा जन्मही झाला नव्हता. आमचे शरद पवार साहेबांनी एक पक्ष स्थापन केला, तोही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. 30 वर्ष झाली. पक्षाचा बाप शरद पवार. आम्ही निवडणूक आयोगात जाऊन बसलो एकदा त्यांच्याबरोबर, सुनावणी चालू आहे. आमचाच पक्ष आहे, शिवसेना काय, राष्ट्रवादी काँग्रेस. समोर पक्षाचा निर्माता, जन्मदाता बसलाय पवार साहेब, आम्ही सगळे बसलोय. आणि समोर बसलेला निवडणूक आयोग सांगतोय निर्लज्जपणे, हा जरी बाप असला तरी पक्ष त्याचा नाहीये, पक्ष त्या पुतण्याचा आहे म्हणे. असा कायदा या देशामध्ये चालू आहे. कायदा नाही, संविधान नाही, नियम नाही, हम करे सो कायदा. हे सगळं मोडून काढायचं असेल आपल्याला तर या महाराष्ट्रामध्ये एक मजबूत सरकार आपण आणावं लागेल. नरेंद्र मोदीचं बहुमत घालवण्याचं काम महाराष्ट्राने केलं. 400 पार, 400 पार, 400 पार का बरोबर ना, 400 पार काढा आपके बार 400. लेकिन 240 वरती आणण्याचं काम या महाराष्ट्र राज्याने केलं. ते कुबड्यावरती सरकार आहे, कुबड्यावरती. ज्या क्षणी महाराष्ट्रात आपलं सरकार येईल, 6 महिन्यात मोदीच्या कुबड्या निघालेल्या असतील, मोदी कोसळलेला असेल. लक्षात घ्या, हे माझं वाक्य लिहून ठेवा. आणि हे सगळं करण्याची जबाबदारी आपल्याजवळ आहे. एक आमदार त्यासाठी महत्वाचा आहे. आपल्या सगळ्या तरुणांच्या भविष्यासाठी, पुढल्या पिढीच्या भविष्यासाठी. लढाया मारामाऱ्यानंतर बघू काय करायचं असते ते आम्ही बघू नंतर, आमच्याकडे काय असते. आधी राज्य आपण घालवलं पाहिजे भ्रष्टाचारांचं. आणि या राज्यामध्ये आपल्याला महाविकास आघाडीचं राज्य आणण्यासाठी या जळगावातून जयश्रीताई महाजन यांना मोठ्या 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 फरकाने निवडून द्या.
इतकंच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. मला पुढे जायचंय, सभा चालू राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. शहराला प्रतिष्ठा देणारा, मान सन्मान देणारा, होय मी जळगाव शहराचा नागरिक आहे हे अभिमानानं सांगू शकेल असं काम करणारा असा उमेदवार म्हणजे आज जयश्रीताई महाजन. महाराष्ट्राची पूर्ण वाट लागलेली आहे. हे महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आपण चालू. या महाराष्ट्राला फार मोठा इतिहास, परंपरा, संस्कृती, प्रतिष्ठा. हा मराठी माणसाचा महाराष्ट्र, स्वाभिमानी मराठी माणसाचा महाराष्ट्र म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये जे काही आम्ही कमावलं त्या महाराष्ट्रानं कुठे गेलो तरी लोक आमच्याविषयी सांगत होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून आलेले हे मर्द मावळे आणि मर्द मराठे. पण या राज्यामध्ये गेल्या 2.5 वर्षापासून ज्या प्रकारचं राज्य सुरू आहे या महाराष्ट्राला गद्दारीचा आणि बेईमानीचा जो कलंक लागलेला आहे त्याच्यामुळे आमची मान शर्मेने खाली गेली. ज्या प्रकारचा भ्रष्टाचार या महाराष्ट्रात सुरू, 50 कोटी रुपयांना आमदार विकले गेले, 100 कोटी रुपयांना खासदार विकले गेले. हे तुमच्या बाजूच्या ग्रामीण मधले आमदार गुलाबराव काय त्यांचं गाव पराडी, पारडी काय असेल ते, पारडी तोरडी जे काय असेल ते, 25 वर्ष आमदारकी दिली शिवसेनेनं. 25 वर्ष मंत्री, पालकमंत्री, धुळीतून शिखरावर नेलं. टपरी चालवायचे, पान टपरी. स्वतःच म्हणायचे मी पान टपरीवाला, मी टपरीवरचा. या टपरीवरून बाळासाहेब ठाकरेंनी मला मंत्री आणि इतक्या मोठ्या पदावर नेलं. पण गद्दारी करण्यामध्ये सगळ्यात पुढे हे महाशय होते. आम्ही त्यांना सांगितलं की गुलाबराव तुम्ही पक्ष सोडू नका, आपण वरिष्ठ आहात, आपल्याला पक्षाने सर्व काही दिलेलं आहे आणि तुम्ही त्यांच्या मार्गाने निघालेला. हे आम्ही वर्षाभंगावर उद्धव ठाकरेंसमोर जेव्हा बसलो तेव्हा आम्ही त्यांना समजावलं की तुम्ही हा निर्णय घेऊ नका. तेव्हा ते महाशय आमच्या पायावर पडले आणि म्हटले मला जावंच लागेल, नाही तर मला ईडीचे लोक घेऊन जातील. मला काय घेऊन जातील? माझ्या खात्यावर म्हणे 5-10 कोटी रुपये कुठल्या तरी ठेकेदाराकडून आलेले आहेत. ते बेहिशोबी आहेत, ते बेहिशोबी आहेत आणि त्याचा त्रास मला होईल. म्हणजे तुमची पाप वाचवायला, तुम्ही केलेली दळभद्री कृत्य वाचवायला, त्याला संरक्षण घ्यायला आपण शिवसेनेसारख्या आपल्या आईशी गद्दारी केली. हा कलंक आपल्याला जर पुसायचा असेल तर तिकडे तर ते महाशय पडणार, पराभूत होणारच आहे. पण या जळगाव शहरात सुद्धा जयश्रीताईंसारख्या निष्ठावान, कडवट अशा शिवसेनेच्या उमेदवाराला आपण विजयी केला.